श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण जे चिंतन करत आहोत, सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 712. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये या अरण्यकांडाच्या कथानकाला सुरुवात केली. सर्वप्रथम गोस्वामीजींनी अयोध्याकांडाचा थोडक्यात मागोवा घेतला. या अयोध्यावासियांनी जे हे भरभरून प्रेम प्रभू रामचंद्रांवरती केलं, त्या सर्व प्रेमाचं संस्मरण गोस्वामीजी करतात आणि कथाभाग सांगावयास सुरुवात करतात. एकदा एकांतामध्ये प्रभू रामचंद्र सीताजींसाठी एक बार चुनी कुसुम सुहाय अशा पद्धतीने स्वतःच्या हाताने सुंदर सुंदर फुलं तोडून आणतायत आणि सीताजींसाठी हे पुष्प अलंकार प्रभू रामचंद्रांनी तयार केले. एका सुंदर अशा स्फटिकाच्या शिळेवरती सीताजींना बसवून प्रभू रामचंद्रांनी हे सर्व अलंकार सीताजींना परिधान करवलेले आहेत. ही प्रत्यक्ष या मायेची मानस पूजा आहे, जी या परब्रह्माने केलेली. त्या या मूळ शक्ती मायेचं आपण चिंतन कालच्या टप्प्यामध्ये बघितलं. कारण हा सर्व प्रभू रामचंद्रांच्या पुरुषार्थाचा कांड आहे. इथे या राक्षसांशी केलेल्या लढाईमध्ये हे जे सर्व बळ आहे तेच या जगदंबेचं स्वरूप आहे. आणि इथं प्रभू रामचंद्र सीताजींचा हा शृंगार करत असतानाच इंद्रपुत्र जयंत कुटिलतेने त्या ठिकाणी आलाय. त्याने एक कावळ्याचं रूप धारण केलं आणि एका वृक्षाच्या फांदीवरती बसून तो सीताजींच्याकडे पाहतोय. मनामध्ये विचार करतो की प्रभू रामचंद्रांचं बळ आहे तरी किती, याचा आपण थोडासा अंदाज घ्यावा. आणि त्यासाठी त्याने प्रभू रामचंद्रांच्या समोरच सीताजींच्या चरणांवरती आपली चोच मारली. सीताजींच्या चरणाला झालेल्या या छोट्याशा जखमेतून रक्तस्राव सुरू झाला. सीताजी एकदम बावरून गेल्यात आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी आपल्या धनुष्यावरती हा बाण चढवलाय आणि हा बाण या जयंतावरती प्रभू रामचंद्रांनी सोडला. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. प्रभू रामचंद्रांच्या अत्यंत परमप्रिय असलेल्या सीताजी त्यांच्या या सर्वप्रथम भक्त आहेत, मग पत्नी आहेत. अशा या आपल्या भक्ताची पाठराखण करताना, त्याचा कैवार घेताना प्रभू रामचंद्रांनी हा इंद्राचा पुत्र आहे हे जाणूनही त्याच्यावरती हा ब्रह्मबाण सोडलेला आहे. गोस्वामीजी म्हणतात की अशा दीनदयाल दीनबंधू प्रभू रामचंद्रांशी या जयंताने हे कपट केलंय. आणि आता या कपटाच्या बदल्यात त्याला काय प्राप्त होणार आहे ते सर्व कथानक गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगणार आहेत. अर्थातच आजचा हा चौपाईचा वृत्तांत प्रदीर्घ असल्यामुळं आपण त्यातील जेवढा भाग आजच्या कथाचिंतनात घेता येईल तेवढ्याचा विचार करूयात. गोस्वामीजी गाऊ लागतात. प्रेरित मंत्र ब्रह्म सरधावा चला भाजी बायस भय पावा धरी निज रूप गयऊ पितु पाही राम बिमुख राखा तेहि नाही भानी रास उपजी मन त्रासा जथा चक्र भय ऋषि दुर्बासा ब्रह्मधाम शिवपुर सब लोका
फिराश्रमित व्याकुल भय सोका, काहू बैठन कहा नऊही, राखी को सकई राम कर द्रोही, मातु मृत्यु पितु समन समाना, सुधा होई विष सुनु हरि जाना, मित्र करई सत रिपु कै करनी, ताकह विबुध नदी बैतरनी, सब जगुताही अनलहु ते ताता, जो रघुबीर विमुख सुनु भ्राता, नारद देखा बिकल जयंता, लागी दया कोमल चित संता, पठवा तुरत राम पहिताही, कहेसी पुकारी प्रणत हित पाही, आतुर सभय गहेसी पद जाई, त्राही त्राही दयाल रघुराई, अतुलित बल अतुलित प्रभुताई, मैं मति मंद जानी नहीं पाई, निज कृत कर्म जनित फल पायऊं, अब प्रभु पाहि सरन तकियायऊं, सुनि कृपाल अति आरत बानी, एक नयन करी तजा भवानी, कीन मोह बस द्रोह यद्यपि तेहि कर बध उचित, प्रभु छाड़ेउ करि छोह को, कृपाल रघुबीर सम सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनों, 7 चौपायांचा हा दोहा आहे। आपण इंद्रपुत्र जयंताची ही कथा ऐकत आहोत। प्रभू रामचंद्रांच्या समोर भक्तिरूपिणी सीताजींना शृंगार करत असताना या जयंताने कावळ्याचं रूप धारण करून सीताजींच्या चरणांवरती चोचीचा प्रहार केलाय। या चोचीच्या झालेल्या टोचाने सीताजींच्या चरणांमधून रक्ताची एक छोटीशी धार वाहू लागली आणि त्याला पाहून क्रोधित झालेले प्रभू रामचंद्रांनी या जयंताचा वध करण्यासाठी लगेचच आपल्या धनुष्यावरती बाण चढवून मंत्राच्या द्वारे तो ब्रह्मबाण या जयंत वधासाठी त्याच्यावरती सोडलेला आहे। प्रेरित मंत्र ब्रह्मसर धावा, चला भाजिबा यस भय पावा। बघा, ज्याचं एकांत, ज्याचं मौन हे असं अंतरंगामध्ये मुरलेलं असताना शक्यतो सामान्य जीवानी त्याच्या या मौनाला कुठल्याही पद्धतीने अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये। जयंताने प्रभू रामचंद्रांच्या आणि सीताजींच्या या एकांताला, या एका निस्तब्ध मौनाला आपल्या या कृतीच्या आधाराने अडथळा आणला आणि ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांचा बाण
हा या जयंताच्या माग लागतो. त्याचप्रमाणे सज्जन हो, एखाद्या उत्तम नामनिष्ठ साधकाचे बोल देखील, शब्द देखील तळतळाटाच्या रूपाने अनेकदा आपल्या माग लागू शकतात. आणि त्यामुळं साधकाने आपल्या शब्दांना अत्यंत जपून वापरायला हवं. या मौनामध्ये, या एकांतामध्ये हा क्रोध प्रभू रामचंद्रांना शोभून दिसतो. परंतु आमच्यासारखे साधक जे अजूनही त्या परमतत्वापर्यंत पोहोचलेले नाहीत, परंतु या भगवंताच्या नामानेच, त्याच्याच आधाराने, जाके बल लव लेसते जिते हूँ चराचर जारी, आमच्याकडे दुसरं बळ ते कुठलं, आम्ही कुठली वेगळी सिद्धी प्राप्त केली हे देखील आमचं अज्ञानच आहे. तो केवळ या नामाचा एक आविष्कार आहे. ते नामच तुमच्या जीवनामध्ये सिद्धी रूपाने येतं. बरं, तुम्ही काही वेगळं प्राप्त केलं आहे, हा जर आपल्या अहंकाराला आपण तिलांजली दिली, तर या रिद्धी सिद्धी देखील आमच्या जीवनामध्ये असल्या काय तरी त्या आमच्या साधनेमध्ये अडथळा ठरू शकत नाहीत. श्री महाराजांचं ते मी उदाहरण आपल्याला सांगतो ना, की त्यांच्याबरोबर जे त्यांचे 2 भिल्ल शिष्य होते, ज्यांनी श्री महाराजांना नागपाशामध्ये बांधून ठेवलं होतं, जेव्हा त्यांनी श्री महाराजांचा हा अधिकार जाणला आणि त्यांनी देखील श्री महाराजांच्याकडून रामनामाची दीक्षा घेतली आणि अत्यंत मनापासून त्यांनी रामनाम घ्यायला सुरुवात केली. एकतर संत सहवास आणि त्यातून रामनामाचं केलेले हे अनुष्ठान, त्यामुळं त्यांना या रामनामाची प्रचिती ही फार तात्काळ आली. सज्जनो, श्री महाराजांच्या बरोबर असंच भ्रमण करत असताना त्यातील एका भिल्ल शिष्याची झालेली ही कथा आपण जाणता, की एका रेल्वे स्टेशनवरती श्री महाराज आणि हे त्यांचे 2 भिल्ल शिष्य स्टेशनकडे जात असतानाच, काही अंतर राहिलं असतानाच रेल्वे स्टेशनमध्ये आली आणि थोडा वेळातच ती आता सुटणार, तिचा भोंगा वाजू लागला आणि अजूनही श्री महाराज स्टेशनपर्यंत पोहोचायचे होते. सर्वांनी आपला स्टेशनकडे जायचा वेग वाढवलाय, परंतु आता हे काळाचं गणित काही जमेना असं जेव्हा या भिल्ल शिष्याच्या लक्षात आलं, त्या क्षणी त्याने ओरडून, ए लौंडी, कहाँ जा रही है मेरे गुरु को छोड़ के, वहीं रुक, असं म्हणता क्षणी ती गाडी जोरात ब्रेक त्या पद्धतीने त्या स्टेशनमध्ये थांबली. आपल्या शिष्याकडे पाहिलं, अरे आपण साधू लोक आहोत, एक गाडी गेली त्याने काय फरक पडतो, दुसऱ्या दिवशी दुसरी गाडी येईल त्याने आपण जाऊ. हा असा उपयोग करणं हे चुकीचं आहे. तुझ्यामधला अजून तामस गुण गेलेला नाही, तू माझ्या समवेत राहू नकोस. त्यामुळे एकांत प्रिय साधकाच्या जीवनामध्ये देखील जेव्हा अशा व्यक्ती त्याला वारंवार अशा घटना करून, असा त्रास देऊन जरी त्याचं लक्ष वेधून घेत असल्या, जरी त्याच्या मनात संताप निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्या, तरी देखील प्रभू रामचंद्रांसारख्या पुरुषोत्तमाच्या दृष्टीने हे चरित्र आहे. परंतु साधकाने मात्र आपल्या वाचेला अत्यंत सावधानतेने वापरायला हवं. बरं, मला आठवतं मागच्या वर्षी या दिवसात मी चिंतामणीला गेलो होतो आणि चिंतामणीला BC प्रसाद काय, आमचे व्यंकटेश मूर्ती काय, पूज्य तात्यासाहेब केतकरांच्या आठवणींमध्ये रंगून जात. व्यंकटेश मूर्ती म्हणाले, त्यावेळेला मी खूप लहान होतो आणि तात्यासाहेब केतकर त्यावेळेला म्हणजे प्रत्यक्ष आमच्या दृष्टीने ते महाराजच आहेत. ज्यांच्या मुखातून श्री महाराज बोलले त्यांचा देह देखील महाराजमयच आहे. आणि व्यंकटेश मूर्तींचं वय लहान, तो उत्साह आणि त्यामुळं गरम गरम खीर ते त्या दिवशी बसलेल्या पंक्तीमध्ये वाढायला निघाले. आणि तात्यासाहेब केतकरांनी कोणाशी तरी ते संवाद करत भोजन घेत होते आणि त्यांना खीर नको होती, म्हणून त्यांनी आपला हात पानावरती असा आडवा करायला आणि व्यंकटेश मूर्तींच्या हातून चुकून ती गरम खीर त्यांच्या हातावरती पडायला.
आपण बघतोच कर्नाटकामध्ये किती पाहुणचार असतो, किती आदरातिथ्य असतं, किती सर्वांना सुग्रास गरमागरम असं हे भोजन देण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. आणि त्यावेळेला तात्यासाहेब केतकरांच्या हातावरती ही गरम खीर पडली आहे. व्यंकटेश मूर्ती घाबरून गेले. त्यांचं पाणी पाणी झालं हृदयाचं की आपण काय केलं. परंतु महाराजांनी अत्यंत शांतपणे वरती बघितलंय आणि केवळ स्मित हास्य केलं. असू दे म्हणाले. आणि आपल्या दुसऱ्या हाताने त्या हातावरती पडलेली खीर झटकलेली आहे. आणि तेवढ्याच शांतपणे शेजारशाशी त्यांचा संवाद सुरू झाला. बघा, रागावरती हे नियंत्रण हेच साधक या आपल्या परमशांतीमध्ये, या एकांतामध्ये कशा पद्धतीने मिळवतो याचं एक अत्यंत सुंदर हे उदाहरण आहे. असो, ज्याप्रमाणे माता सतीने दक्षाच्या दरबारामध्ये सांगितलं की जिथं महादेवाच्या बद्दल दोष गायले जात आहेत अशा ठिकाणी एकतर आपण थांबू नये आणि जर शक्ती असेल तर त्या दुसऱ्याची जीभ हासडून टाकावी. आम्ही अजूनही पूर्णत्वाला न गेलेली मंडळी आणि त्यामुळं अशा ठिकाणी न थांबता शांतपणे निघून जाणं हाच आमच्यासाठी मार्ग आहे. परंतु प्रभू रामचंद्र हे पूर्ण सामर्थ्यवान आहेत आणि त्यामुळं त्यांनी ब्रह्मबाण मंत्रित करून या जयंताच्या माग सोडलेला आहे. सर 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 तो बाण त्या कावळ्याला आता क्षणामध्ये छेदणार. परंतु भगवंताची लीला बघा. भगवंताला या जयंताचा वध करायचा नव्हता, तर त्याला एक निरोप द्यायचा होता. जो निरोप समर्थ आपल्याला मनोबोधामध्ये सांगतात. अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. जीवनामध्ये आम्ही आज का दुःखी आहोत या प्रश्नाचं जर उत्तर शोधलं तर ते उत्तर नेमकं आम्हाला या प्रथम चरणामध्ये मनोबोधाच्या कळतं. आमचा विश्वास कमी पडतो सज्जनो. मी आत्ताच माझ्या पत्नीशी सकाळी बोलत होतो आणि मी तिला म्हटलं की या लॉकडाऊनच्या काळामध्ये या व्यवसायाचं काय होईल, कसं होईल या चिंतेने माझे अनेक मित्रपरिवार अत्यंत काळजीमध्ये आहेत. परंतु मला वाटतंय की मला ही काळजी का स्पर्श करत नाही. कदाचित मला या व्यवसायाच्या विषयी आलेल्या या बेधडकपणामुळे मला असं वाटतंय का. मनामध्ये मी विचार करतोय आणि कुठेतरी एक छोटीशी कळी उमलताना जाणवली की हा आपल्या जीवनामध्ये असलेला राम विश्वास आहे जो आपल्याला या चिंतेमध्ये पडू देत नाहीये. हो यही सोई जो राम रची राखा, को करी तर्क बढ़ावै साखा. महादेवाने देखील हेच व्रत अनुभवलंय आपल्या जीवनामध्ये की कुठं विचार करा, कशासाठी विचार करा, काय होणार या गोष्टींचा विचार करत राहण्यापेक्षा आपण ज्याच्या चरणांवरती आपला विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाच्या आधाराने जर आपण जगायला शिकलो तर जीवनामध्ये फार मोठी क्रांती होऊ शकते. आणि त्याचा अनुभव या पिरियडमध्ये आम्हाला सर्वांना जाणवतोय. ज्यांचा ज्यांचा आपल्या सद्गुरूच्या चरणी, प्रभू रामचंद्रांच्या चरणी विश्वास आहे ते निश्चिंत आहेत. त्यांना माहित आहे की हा काळ देखील लोटून जाईल. आणि एक लक्षात घ्या की संकट येणार नाहीत असं निश्चित नाही. अनेक जणांना या असलेल्या भयग्रस्त रोगाची लागण देखील झाली, परंतु त्यामध्ये देखील ते सही सलामत नामस्मरण करत उद्धरून गेलेले आहेत. त्यामुळे संकट येणार नाहीत हा आपल्या मनातला गैरसमज काढून टाका
अडीअडचणी येणार नाहीत, हा देखील आपल्या मनातला गैरसमज काढून टाका. पैशाच्या अडचणी येतील, प्रापंचिक येतील, साधनेमध्ये बऱ्याचदा चलबिचल होईल, अशा अनेक गोष्टी होतील, परंतु एक गोष्ट मात्र तुमच्या मनामध्ये तुम्ही घट्ट धरून ठेवा. अहो ज्या नरा राम विश्वास नाही. आज माझ्या सर्व दुःखांचं कारण जर काही असेल तर माझा विश्वास कमी पडतो, माझी निष्ठा कमी पडते. आणि जग आज सर्व हादरून का गेलं? प्रत्येकाच्या घरामध्ये पुरेसा पैसा, अडका, धनधान्य सर्व काही आहे, परंतु देखील सर्वजण हवालदिल झालेत. याचं कारण एकच की आजपर्यंत ह्याच्या आधारावरती जीवन आपण जगत होतो आणि वाटत होतं की आपल्यासारखं सुखी दुसरं कोणी नाही. परंतु हे सगळं असूनही जेव्हा भविष्य अंधकारमय झालं तेव्हा लक्षात आलं की अरे, जीवनामध्ये खरं तर ज्याच्या विश्वासावरती जगायला पाहिजे होतं तो विश्वास मात्र आपण काही आपल्याजवळ ठेवला नाही. आणि ज्याच्याकडे रामाचा विश्वास नाही, ज्याच्याकडे गुरुचरणांचा विश्वास नाही, त्याच मनुष्याला, त्या नरालाच या विश्वातले सर्व दुःख हे त्रास देतात. तया पामरा बाधिजे सर्व काही. आणि बाधा होणं, त्याचं दुःख होणं, हेच आपण आजच्या काळामध्ये अवतीभोवती पाहतोय. आणि प्रभू रामचंद्र देखील या बाणाच्या आधाराने जणू काही या जयंताला हाच निरोप देऊ इच्छितात की बाळा, तू अजूनही लहान आहेस. तुला आजपर्यंत असं वाटत होतं की आपण जे पाहिजे, जी मर्जी येईल तसं वागू, कारण की स्वर्ग लोक तर तुझ्या वडिलांचं घर आहे, तिथं तुला कोण अडवणार. म्हणेल तेव्हा स्त्री संग, म्हणेल तेव्हा कुठल्याही प्रकारची मदिरा, म्हणशील तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी तू आजपर्यंत अत्यंत मनाच्या स्वातंत्र्याने भोगत आलास. आणि त्यामुळे तुझ्या मनामध्ये हा एक उन्माद तयार झालाय की या ब्रह्मांडामध्ये माझ्या वडिलां इतकं श्रीमंत, माझ्या वडिलां इतकं खऱ्या अर्थाने प्रबळ कोण आहे. आणि त्यामुळं मी त्या आधारावरती जे पाहिजे ते करू शकीन. या स्वर्गामध्ये देखील जो भोग आहे ना बाळा, त्या भोगाचा अंश हा देखील माझीच शक्ती आहे. आणि तू माझी शक्ती अनुभवायला आलायस ना. सठ चाहत रघुपती बल देखा. तुला माझी शक्ती बघायची आहे ना, तर बघ, आजपर्यंत या स्वर्गाला देखील ज्या ज्या गोष्टींमध्ये तू उपभोग घेण्यासाठी म्हणून अनुभवत होतास, ती देखील माझीच शक्ती आहे. आणि त्यामुळे या शक्तीच्या आधाराने प्रभू रामचंद्र या जयंताला हा निरोप देत होते की जा, तू ज्या ज्या आधारांवरती आजपर्यंत हे स्वातंत्र्य उपभोगलं, त्या त्या प्रत्येक आधाराला जाऊन स्वतःला वाचवण्याचा तू प्रयत्न कर. त्याप्रमाणे हा जयंत ज्या क्षणी हा बाण आपल्याकडे येताना बघितला, त्या क्षणी झट दिशेने कावळ्याच्या रूपातून आपल्या मूळ रूपामध्ये आला. बघा, दंभ देखील मनुष्य जोपर्यंत गाठ प्राणाशी येत नाही तोपर्यंत धरतो. ज्या क्षणी प्राणाशी गाठ येते त्या क्षणी दंभ देखील उतरून जातात. आपण त्या पोलीस कस्टडीमध्ये देखील बघतो ना, जेव्हा त्या पोलिसांचा, ज्याला थर्ड डिग्री म्हणतात, तो जेव्हा प्रताप भले भले आरोपी बघतात, तेव्हा सगळ्यांचे खोटे दंभ क्षणामध्ये गळून पडतात. प्राणाशी गाठ आली की मनुष्य दंभ धारण करू शकत नाही. जयंत देखील कावळ्याच्या रूपातून आपल्या या स्वर्ग लोकातल्या रूपापर्यंत आला आणि आपल्या पूर्ण शक्तीनिशी धावू लागला. आणि ज्याप्रमाणे उत्तरकांडमध्ये काकभुशुंडींच्या माग प्रभू रामचंद्रांचा हात येत होता, तिथं आशीर्वादाचा हात, परंतु तो आशीर्वादाचा हात केवळ 2 बोट काकभुशुंडी रूपी या कावळ्याच्या माग येताना काकभुशुंडींनी पाहिला. ते चरित्र देखील अत्यंत सुंदर आहे. आपण त्या ठिकाणी जेव्हा पोहोचू प्रभू कृपेने त्यावेळेला त्याचा अभ्यास करूतच. त्याचप्रमाणे या जयंताच्या माग देखील हा बाण अगदी कदाचित 2 बोट अंतर ठेवून त्याच्या माग पळत होता. जयंताला वाटते की आपण आपल्या शक्तीने पळतोय, परंतु भगवंत त्याला त्याचं नेमकं मनात असलेलं हे सर्व भ्रम मिटवून टाकण्यासाठी
त्या बाणाला केवळ त्याच्यापासून 2 बोट मागे ठेवत होते. जयंत धावत धावत जातोय आणि त्याचा सगळ्यात मोठा आधार होता आपले वडील. कारण की हे सर्व कारस्थान करताना त्याच्या मनामध्ये जी बेफिकिरी होती, त्यामागे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला वाटत होती की आपल्याला कोण त्रास देईल, आपण इंद्रपुत्र आहोत. आणि म्हणून तो सर्वप्रथम धावत 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 आपल्या वडिलांच्या महालामध्ये पोहोचलाय, इंद्राच्या द्वारामध्ये गेलाय. इंद्राने आपल्या मुलाची ही अवस्था बघितली, अत्यंत वाईट वाटलं त्याला. इंद्राची पत्नी शची देखील इंद्राच्या जवळ बसली असेल आणि तिने देखील आपल्या या पुत्राची अवस्था बघितली. बघा, कुठल्या आई वडिलांना आपल्या पुत्राचा मृत्यू जवळ आलेला आहे हे पाहिल्यानंतर वाईट वाटणार नाही. कुठले आई वडील असतील की जे आपल्या मुलाचा मृत्यू होण्यापासून जे जे काही करता येणं आहे ते शक्य असे विचार त्याच्यासाठी करणार नाहीत. इंद्राने देखील आपल्या मुलाला विचारलं, अरे काय झालं, कोणी केली तुझी अशी अवस्था? थोडक्यामध्ये धापा टाकत टाकत जयंताने आपण केलेलं कारस्थान वडिलांना सांगितलं आणि इंद्राने कदाचित डोक्याला हात मारून घेतला असेल. अरे काय, तू रामाच्या विरोधामध्ये जाऊन कारस्थान केलंस? अरे अरे अरे, हो बाबा, बाजूला हो, दूर हो, इथं थांबू नकोस. रामाच्या विन्मुखतेने इंद्र हे जाणून होता की आपण आपल्या मुलाला देखील वाचवू शकणार नाही. आणि जर मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित रामाचा हा बाण माझ्या सकट या समस्त स्वर्गाला देखील तहस नहस करून टाकेल. कारण इंद्राला देखील आता या सर्व अयोध्या कांडामध्ये मिळालेल्या या वेगवेगळ्या उत्तरांच्या आधाराने एक गोष्ट पटली होती की आपण देखील त्याच्या शक्तीच्या आधाराने हे सुख उपभोगत आहोत. यामध्ये आपलं खरं काहीच पुरुषार्थाचं कार्य नाही. आणि वडिलांनी प्रत्यक्ष मुलाला धक्के मारून बाहेर काढलं असेल, चल इथून जा, इथं थांबू नकोस, तुझी पाप आणि आम्ही भोगायची, शक्य नाही, तू आणि तो बाण, स्वर्गामध्ये तुला आता प्रवेश नाही. कदाचित दरवाजाच्या बाहेर जयंताला हाकललं असेल इंद्रानी आणि या स्वर्गाचा दरवाजा लावून घेतला असेल. राम विमुख राखा तेही नाही. तो राम विरोधी आहे हे इंद्राने बघितलं आणि त्या राम विरोध या एका गोष्टीमुळं इंद्राने जणू काही स्वतःच्या स्वार्थासाठीच म्हणा, परंतु आपल्या मुलाला देखील आपल्या या महालामध्ये ठेवून घेतलं नाही, त्याला आश्रय दिला नाही. जयंत अत्यंत खजील झाला. अरे, आपण ज्याच्या आधारावरती एवढ्या फुशार काय मारत होतो, त्यांनी तर आपल्याला साधं कुठं लपून बस देखील सांगितलं नाही. काय करायचं तो निराश झाला. परंतु म्हणाला, नाही, आपण आपल्या सर्व शक्तीनुसार आपल्याला कोणी ना कोणीतरी या ब्रह्मांडामध्ये सांभाळून घेईलच असा विचार करून तो जयंत धावतोय आणि त्याच्या मागे बरोबर 2 बोट ठेवून हा बाण देखील माग त्याच्या फिरतोय. गोस्वामीजींना हे चरित्र पाहत असताना जथा चक्र भय ऋषी दुर्वासा, अंबरीश आणि दुर्वासाच्या कथेचा संस्मरण झाल्याशिवाय ही कथा पूर्णच होऊ शकत नाही. ज्या अंबरीश राजाला क्रोधाने कपटाने या दुर्वास मुनींनी त्याच्या या द्वादशीच त्याने केलेलं हे केवळ भगवंताच्या चरणतीर्थाच्या आधाराने पारणं जे त्याने फेडलं होतं, त्या बदली दुर्वास मुनींनी अत्यंत क्रोधित होऊन त्याला शाप देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेला भगवंताने दुर्वास मुनी ब्राह्मण असूनही काही हैगय केली नाही आणि या दुर्वासांच्या माग आपलं चक्र लावून टाकलं आणि दुर्वास मुनी देखील धावत राहिले. त्यांना वाटलं आपल्याला कोणीतरी वाचवेल, कारण आपली तपश्चर्या आहे, आपल्या माग मोठा पुण्याचा साठा आहे. सज्जनो, भगवंताशी विन्मुख राहून तुम्ही जगामध्ये कुठलीही साधना करा,
कुठलीही साधना करा. अनेक निर्गुण साधनवादी मंडळी आमच्यासारख्या कथाकारांचं निर्वत्सना करतात. काय पुराणातल्या या गोष्टी सांगता म्हणता, कोण राम, सर्व काही हे मनाचे खेळ आहेत, असं काही काही वेगवेगळ्या पद्धतीची मतं या निर्गुण साधना करणाऱ्या लोकांची असतात. परंतु एक लक्षात घ्या की कोणाचा अशा पद्धतीने विरोध करून तुम्ही कितीही जरी साधना केली तरी ती साधना तुम्हाला पूर्णत्व देऊ शकत नाही. दुर्वास मुनी देखील आपल्या या साधनेच्या बळावरती हा अभिमान धरून होते की आपण म्हणू ती पूर्व दिशा ठरेल. परंतु त्या दुर्वास मुनींना या ब्रह्मांडामध्ये कोणीही आसरा द्यायला तयार होईना. आणि शेवटी मग हा ब्राह्मण त्या क्षत्रियाच्या चरणांवरती जाऊन पडला. मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला वाचवा, असा त्याने आर्जव केला. तेव्हा कुठं जाऊन या चक्राने त्याचा पिच्छा सोडला. मानस पियुषकार म्हणतात, तब्बल 1 वर्ष हे चक्र दुर्वास मुनींच्या मागे अशा पद्धतीने लागलं होतं. तसाच हा ससेमिरा जणू काही या जयंताच्या मागे प्रभू रामचंद्रांनी या बाण रूपाने लावून टाकलाय. आणि हेच माऊली आपल्याला या मनोबोधात सांगते की तया पामरा बाधिजे सर्व काही. प्रपंचामध्ये आम्ही दुःखी आहोत, कष्टी आहोत. आर्थिक एखादा प्रश्न असेल, आपण वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊत, मित्रांकडे जाऊत, नातेवाईकांकडे जाऊत, सर्व ठिकाणी जाऊत, परंतु कधी डोळे मिटून भगवंताच्या समोर बसून आपला हा प्रश्न त्याला जर निवेदित केला, ही अशी परिस्थिती आहे, यामध्ये जे योग्य असेल ते तू माझ्याकडून करून घे, असा जर आपण मनोभावे आर्जव त्याला केला तर कदाचित ज्या गोष्टी इतर ठिकाणी होणार नाहीत त्यापेक्षा या गोष्टी या प्रार्थनेमधून घडण्याची दाट शक्यता आहे. मनुष्याच्या कार्याला नेहमी प्रार्थनेची जोड असली पाहिजे. तुम्ही केवळ कर्माच्या आधाराने पूर्णत्वाला जाल असं होऊ शकत नाही. या प्रत्येक कर्माला जर तुमच्या मनातल्या प्रार्थनेची जोड असेल तर ते निश्चितपणे कर्म देखील तुम्हाला योग्य वाट दाखवेल. बघा, आणि त्याप्रमाणे हा जयंत देखील व्याकुळ होऊन धावतोय. बघा, इंद्राने देखील त्याला सांगायला हवं होतं की अरे तू काय वेड्यासारखं केलंस, जा पुन्हा रामाकडे, त्याचे पाय धर. परंतु इंद्राची ही स्वर्गवादी भूमिका त्याला हा विवेक विचार देऊ शकली नाही. त्याने आपले दरवाजे बंद करून टाकले आणि स्वतःच्या स्वर्गाचं रक्षण केलं. जसं आपण लहानपणापासून माकडिणीची पिल्लं आणि तिची गोष्ट ऐकत आलेलो आहे की हौदामध्ये पाणी जोपर्यंत नाका तोंडात जात नाही तोपर्यंत ती माकिडीने आपल्या पिल्लांना डोक्यावरती बसवते, परंतु जेव्हा तिच्या नाका तोंडात जायला लागतं त्या क्षणी या पिल्लांना खाली घालून त्यांच्यावरती उभं राहून स्वतःचा जीव ती वाचवू लागते. स्वर्गवादी भूमिका देखील हीच आहे की स्वतःच्या भोगांची तिलांजली आपल्या मुलामुळे द्यावं लागत असेल तर त्यापेक्षा मुलाला तिलांजली दिलेली बरी. इंद्राने जयंताला सोडलं आणि मग जयंताला कोण घेणार? ब्रह्मधाम शिवपुर सब लोका, फिरा श्रमित व्याकुल भय सोका, काहू बैठन कहान ओही, राखी को सकई राम कर द्रोही. काय अवस्था झालेली आहे बघा त्याची बिचाऱ्याची. तो स्वर्गातून निघाला, विचार केला ब्रह्मदेवाकडे जावं, ब्रह्मलोकामध्ये गेला. ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवापर्यंत देखील तो पोहोचू शकला नसेल. कदाचित रखवालदारांनीच, काय तू राम विरोधी आहेस, बाहेर हो. शिवलोकामध्ये देखील गणांनी महादेवापर्यंत जाण्याच्या आधीच कदाचित त्याला या कैलासापासून परत पाठवलं असेल, बाहेर हो. सगळ्या लोकांमध्ये तो जातोय, भय शोकाने अत्यंत व्याकुळ झालाय. काय करावं काही कळत नाही. अरे आजपर्यंत इंद्रपुत्र म्हणून प्रत्येकाच्या या लोकामध्ये मी गेलो की माझा सत्कार व्हायचा. आज ही लोक माझ्याकडे साधी ढुंकून बघायला देखील तयार नाहीत. मी गेलो तर साधं कोणी बसा म्हणून देखील मला विचारत नाहीये. राम विरोधी असल्याची एवढी मोठी ही शिक्षा. अशा रीतीने या जयंताची ही फटफजिती या समस्त त्रैलोक्यामध्ये व्हायला सुरुवात झालीये. मागून बाण तर आहे, मृत्यू टांगणीवरती आहे
आणि अशा परिस्थितीमध्ये हा जयंत अत्यंत चिंताग्रस्त झालेला आहे. सज्जनो, वेळेअभावी आता आपण हे कथानक इथंच थांबूया आणि यातील पुढील कथाभाग उद्याच्या कथा चिंतन प्रवाहामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.